पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी यूएई, स्वीडन, नेदरलँड्स या देशांना भेट दिलेली होती आणि सध्या याच्या चौथ्या टप्प्यात ते नॉर्वेमध्ये आहेत. पंतप्रधान मोदी नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर संमेलन परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेत भारतासह नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन या नॉर्डिक देशांचा सहभाग पाहायला मिळाला. या परिषदेमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या अनुषंगाने लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. पंतप्रधान मोदींच्या या नॉर्डिक देशांच्या दौऱ्यामुळे या नॉर्डिक देशांसोबतचे भारताचे जे द्विपक्षीय संबंध आहेत ते आणखी मजबूत करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसतात. आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा असा प्रश्न नॉर्वेजियन महिला पत्रकारानं पत्रकार परिषदेमध्ये विचारला. तर नॉर्वेच्या या महिला पत्रकाराला भारताकडूनही सडेतोड उत्तर दिलं गेलं. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जे आहेत सीबी जॉर्ज यांनी एक शार्प रिप्लाय यावेळेला दिल्याचं पाहायला मिळालं. परराष्ट्र मंत्रालयानं जागेवरच लोकशाहीचा धडा या नॉर्वेजियन पत्रकाराला दिला. ऑस्लोतील पत्रकार परिषदेची सध्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. एका नॉर्वेजियन महिला पत्रकारानं भारतातील मानवाधिकार, लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त करत आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा असा थेट आणि खोचक प्रश्न विचारला. या प्रश्नावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम युरोपियन सचिव सीबी जॉर्ज यांनी तब्बल 17 मिनिटांचं सविस्तर आणि सडेतोड उत्तर देत परदेशी पत्रकाराला भारतीय लोकशाहीच्या अथांग व्याप्तीची जाणीव करून दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्रालयाचा शार्प रिप्लाय म्हणून प्रचंड व्हायरल होतोय. What is a country? A country today has 4 elements. 1, population. 2, government. 3rd, sovereignty. And 4th, territory. So that is what makes a country a country. And we are proud that we are a civilizational country of 5,000 years old. Continuous civilization. You see an India connect everywhere in the world. India has, the numbers which you see on your phones, it is originated in India. India had epics and books. Let me answer the question. Please don't interrupt me. Please don't interrupt me. You ask me a question, please. This is my press conference. Let me answer that question, please.